नाशिकमध्ये परिवर्तन निश्चित, आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला. नाशिकमध्ये सत्ता बदल अटळ, युवा संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचा निर्धार. पंचवार्षिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले असून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने भव्य युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विहित गाव येथील साई ग्रँड लॉन्स येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण करत नाशिक महापालिकेत सत्ता बदलाचा ठाम निर्धार व्यक्त केला. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी. त्या दिवशी महापालिकेत आमची सत्ता येणार आणि नाशिकमध्ये परिवर्तन घडणार, असं ठाम प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. या मेळाव्यात शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, मनसेचे सलीम मामा शेख, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हा प्रमुख भैया मणियार, केशव पोरजे, योगेश गाडेकर, हेमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये रावणाचे राज्य उलथवून श्रीरामाचे राज्य आणायचे आहे. आश्वासनांना बळी पडायचे की प्रामाणिकपणाला साथ द्यायची हे नाशिककरांनी ठरवायचे आहे. आपल्याला आपला महापौर या शहरात बसवायचा आहे. ते पुढे म्हणाले, या देशात, राज्यात नेमकं कोण सुरक्षित आहे ते सांगा. लाडक्या बहिणीला फसवले जाते, शेतकरी आत्महत्या करत आहेत, परंतु कर्जमाफी नाही. नाशिकमध्ये नवीन उद्योगधंदे का येत नाहीत याचे उत्तर द्या. खोटे बोलून रेटण्याचंच काम सुरू आहे. आमचे प्रेम नाशिकवर आहे, नाशिकच्या बिल्डरवर नाही. मुंबईतील विकास कामांचा दाखला देत ते म्हणाले, मुंबईत जे करून दाखवले तेच नाशिकमध्ये करून दाखवणार आहे. नाशिकचे तपोवन आपल्याला वाचवायचे आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी विचारले, तुमच्या मनात राम असता तर झाडे तोडण्याचा निर्णय घेतला नसता. झाडे तोडून ती बिल्डरांच्या घशात घालायची का? भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सवाल उपस्थित करत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच सोबत घेतले जाते हे कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केलाय. शेवटी आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. आता त्यावर ठोस उपाय करण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि नाशिकमध्ये परिवर्तन घडवा. तुम्ही मला सांगा, 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं? सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना? ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करता कसं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत जवळपास 9 वर्ष होतील आता या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचे चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय. नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय, वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे. झालंय का असं? नाही झालं. आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत, जे नाशिककरांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल लागता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सगळ्या प्रश्नांमध्ये हात घालतील. भाजपच्या प्रश्नांमध्ये हात घालेल, ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जाती तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणामध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचं बोला, नाशिकचं बोला, नाशिककरांचं बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपत असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होता. काल परवा मी ज्या बातम्या पाहिल्या, मी सगळ्यांकडून त्यांना भूक एवढीच लागलेली आहे की आपण महाराष्ट्र गिळतोय कधी,
आणि बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात घालतोय कधी, घशात घालतोय कधी ही भूक त्यांना नाही. आता तुम्ही मला सांगा की ही भूक त्यांना भागू द्यायची आहे की त्यांना भुकेला ठेवायचं आहे तुम्ही ठरवायचं. भुकेला ठेवायचं तुम्ही ठरवायचं. कारण ही भूक फार भयानक आहे. ही भूक जी आहे ही महाराष्ट्र संपवणारी भूक आहे. ही भूक आपण पाहत आहोत शहरं संपवणारी भूक आहे. आणि हीच भूक ही आपल्या देशाला मागे नेणारी भूक आहे. खरं तसं पाहायला गेलं तर आपण पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातात दिली होती. 2017 तुम्हाला आठवत असेल, 2014 तुम्हाला आठवत असेल. आज इथे पदाधिकारी मेळावा सगळं जो आपला होत आहे तो ह्याच कारणामुळे होत आहे की जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती भाजपकडून, ते एक तरी स्वप्न हे पूर्ण झाले का ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. झाले? झाले? चला पहिल्यापासून सुरू करूया. 2014 काय वेळ होते आपल्याला ते अच्छे दिन येणार आहेत असं सांगितलं होतं ना. 2014 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. 12 वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे, दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे. तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल चांगले दिवस आलेत का? आलेत? तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिन मध्ये काय काय होणार आहे, अच्छे दिन आने वाले मध्ये काय काय होणार आहे, सुरुवातच करायची झाली तर 2 कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता. 20 लाखाला तरी मिळालंय का? मिळालं? उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे. रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता, एकाला 1 होणार होता. आज कितीला पोहोचले रुपया? 90, 92, 95. म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत जे बाहेर शिकायला जातात, मध्यम वर्गातून येतात, ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तुम्ही डॉलरमध्ये कन्व्हर्शन होतं, भारी कोणावर पडते? तर ह्या लोकांवर पडते, आपल्या तरुणांवर पडत आहे. आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना, महिलांचा सन्मान जो होणार होता, महिलांना जे सुरक्षा देणार होते, महिलांना नोकऱ्या देणार होते, आज तुम्ही मला सांगा या देशामध्ये आपल्या तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत? म्हणजे आपली जंगलं सुरक्षित नाहीत, आपल्या तरुणांना रोजगार मिळत नाहीये, कुठेही उद्योगधंदा वाढत नाहीये, आपली शहरं ते सुधारत नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले तर तुम्ही त्यांना सांगा दादांनो तुमचं 12 वर्ष या देशात बहुमताचं सरकार आहे, तुम्ही एक काहीतरी गोष्ट सांगा जी चांगली केली आहे, मी तुम्हाला मत द्यायला तयार आहे. एक सुद्धा तयार नाही. काही बोलणार त्याच्यावर येणारच आहे. आता तिथेच जाऊन आलो मी. पण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, दादा थोडं बसा ना, खूप फ्लॅश झाले आता, बसून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, घरा सगळीकडे फिरत आहेत. या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झालं, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री वाचलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाहीये, जिथे बघतोय आपण कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 29 शहरांनी, मग मुंबई आलं, पुणे आलं, ठाणे आलं, कल्याण आलं, नाशिक आलं, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वसई विरार या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न गैर आहे का? आता फरक बघा, 2 पक्षांमधला फरक बघा. 16 डिसेंबरला मी मुंबईमध्ये वरळी इथे डोम मध्ये कार्यक्रम घेतला होता. टीव्हीवर पाहिला का तुम्ही? पूर्ण महाराष्ट्रात पाहिला, देशभरात तो कार्यक्रम गेला होता. कारण त्याच्यात मी एकच दाखवत होतो, कोणावरही टीका केली नाही, भाजपवर टीका केली नाही, कुठच्याही पक्षावर टीका केली नाही. मी फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून 2022 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की होय आम्ही करून दाखवलं. आणि त्याच बद्दल मी भाजपला विचारलं, तुम्ही आता आम्ही तर हे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, महापौर आमचा होता, त्या 25 वर्षातून 20 वर्ष चला भाजप देखील आमच्या सोबत होती. वेगळ्या वेगळ्या कमिटी असतात, इम्प्रुव्हमेंट कमिटी, स्थायी समिती, झाडांची कमिटी असते, हे सगळ्या कमिटीवर आमचं काम होतं. ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो, मोठ्या होर्डिंगवर लावू शकतो, स्क्रीनवर दाखवू शकतो की होय हे काम आम्ही करून दाखवलं होतं.
आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात. जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःनं केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. पण असं काय बरं, त्यांच्यासाठी जे लढत होते, त्यांचे जे कार्यकर्ते होते, जर हेच सगळे डागी लोक तुमच्यामध्ये घेतले तर ह्या कार्यकर्त्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांना कधी तिकीट मिळणार आहेत? हा प्रश्न राहतो. आज प्रश्न करण्याचे, उपस्थित करण्याचे खूप आहेत, पण आज तपोवनचा तुम्ही विषय घेतलेला आहे, तो तपोवनचा किती विषय आता तिथेच थोडी धूळ आत गेली घशात. परंतु आज होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेनेची भूमिका काय आहे, महाविकास आघाडीची भूमिका काय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय आहे, ही समजण्यासाठी आपण सर्वजण आलो आहोत. आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे एकत्र आले आणि एक नवीन पर्व महाराष्ट्रात सुरू होणार आहे याची खात्री सर्व मराठी बांधवांना झालेली आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीत एक वेगळा उत्साह आणि एक उत्साहाचं वातावरण सर्वत्र आहे. परीक्षा नाव आलं आणि प्रथमेशचं बी नाव आलं. अरे म्हटलं मग 4 दिवसापूर्वी तुला सांगितलं होतं ना की सावध राहा, मुलं चोरणारी टोळी ह्या भारतीय जनता पार्टीची नाशिकमध्ये फिरतीये. त्याच्यामध्ये एवढं काय वावग आहे? आणि हे चोर आहे, हे आपलं बोट धरून मोठे झालेले. इथं अनेक मंडळी की ज्यांनी आमच्या अनेक निवडणुका बघितल्या, आम्हाला घडवलं. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहोत. आम्ही लाचारी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाही. आमचं सगळं आयुष्य शिवसेना प्रमुखांनी घडवलं. आणि माझी जी चर्चा संपूर्ण शहरामध्ये चालू आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे. कशासाठी? मला महापौर शिवसेना प्रमुखांनी केलं, मला सहकार क्षेत्र शिवसेना प्रमुखांनी दाखवलं, मला आमदार राज ठाकरेंनी केलं. एक खुद्दार आणि खुद्दार आहे. 2 दिवसापूर्वी काय घडलं त्यांचं नाव घेऊन आपण त्यांना मोठं करणार नाही, परंतु अनेक शिवसैनिक आले आणि म्हणाले अरे गेले ते कावळे आणि आता शिल्लक आहेत ते मावळे. या मावळ्यांच्या भरोश्यावर आपल्याला या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या भरोश्यावर 100% भगवा फडकवायचा आहे. फडकवणार ना? आपण एकत्र आहोत ना? आणि म्हणून 5 जुलैला 18 वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं जे स्वप्न होतं की दोन्ही बंधू या महाराष्ट्रासाठी मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे तुकडे करण्याचा जो मनसुबा या महायुतीचा, भाजपच्या नतभ्रष्ट लोकांचा आहे आणि ते रोखण्यासाठी दोन्ही बंधू आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राजजी ठाकरे साहेब एकत्र आले आहेत आणि म्हणून या महाराष्ट्र आनंद झालेला आहे. अरे खऱ्या अर्थानं खूप भाषण न करता आपल्या तुम्हा आम्हाला या शहरामध्ये शिवसेनेचा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, जिथं जिथं महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांना निवडून द्या ही शपथ घेऊ. धन्यवाद. जय. शंका नाही, सांगायला अभिमान वाटतो. ज्या दिवशी युतीची घोषणा झाली त्याच दिवशी आम्ही आमच्या प्रभागाच्या प्रचाराचा नारळ फोडला. आम्ही आमच्या 4ही उमेदवारांच्या वतीने आमच्या पक्षाच्या नेत्यांचं मनापासून आभार माने आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो. आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये 22 ची झाली आहे, त्यामध्ये आम्हाला खूप मोठा विश्वास या पक्षाने आम्हाला दिला आहे. त्याच्यात कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि 4ही उमेदवार आम्ही भरघोस मतांनी या ठिकाणी
ही जनता निवडून देईल यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही. बोलण्यासारखं खूप आहे. 1992 पासून शिवसेनेशी प्रामाणिक एकनिष्ठ म्हणून काम करत असताना मला अभिमान आहे की सर्व शिवसैनिकांना असेल, महिला आघाडीला असेल, सोबत घेऊन त्यांनी काम केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून गेल्या 30 वर्षापासून पक्ष संघटन असेल, सामाजिक कार्य असेल, लोकांच्या अडीअडचणी असेल, या पक्षाच्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच ही जनता आज आम्हाला आमच्या सोबत दिसते, सोबत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना असेल आणि खास करून माझ्या माता भगिनींना असेल, मी मनापासून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो. आपल्या समोर बलाढ्य पक्ष आहे. भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा हा तुमच्या आमच्या डोळ्याने दिसतोय. सर्वांना विकत घेण्याची भाषा केली जाते आहे. मी तुम्हाला विनंती करतो, यांनी कितीही पैशाचा माज करू द्या, आपल्याला कितीही विकत घेण्याचा प्रयत्न करू द्या, या निवडणुकीत आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे का बघू त्यांचा पैसा आपल्याला विकत घेऊ शकतो का. कारण की आम्ही तळागाळात जेव्हा काम करतो, या माय माऊली आमच्या जेव्हा आशीर्वाद आम्हाला देतात, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसून येतं ही जनता या ठाकरे परिवारासोबत आहे, या शिवसैनिकांसोबत आहे. त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करेन की येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण बटन दाबून नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल निशाणी घेऊन जे उमेदवार उभे असतील त्यांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यायचं आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जे उमेदवार, त्यामुळे आपण सर्वांनी भरघोस मतांनी त्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी एकच बोलतो, लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, पर असली इंसान वो है जो लहरों को चीर के अपने मंजिल को पा लेता है. त्यामुळे आपण सर्वांनी कुठल्याही विकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्यावा हीच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.